शिवाजी महाराजांचा महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत, परंतु अद्यापही भारतीय जनता पक्षाकडून त्याचबरोबर महायुतीकडून त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली जात नाहीये। त्याच अनुषंगाने पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांकडून धरणे आंदोलन करण्यात येत आहे। आम्हाला सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी जे आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं जात आहे। खरं तर पाहिलं तर आज सकाळीच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्यांचे जे निवडणूक प्रमुख आहेत गणेश बिडकर यांनी त्यांचा पहिला जो आहे अर्ज तो दाखल केलेला आहे, परंतु अद्यापही उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही, परंतु त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्याचबरोबर आम्हाला सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर कार्यालयाच्या बाहेर जे आहेत ते धरणे आंदोलन केलं जाते। पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे जी आहे ती घोषणाबाजी सुद्धा जी आहे ती केली जाते। नेमकं त्यांची मागणी काय आहे हेच आपण त्यांच्याकडून त्यांच्याकडनं जे आहे ते समजावून घेणार आहोत। मला सांगा, काय मागणी आहे? तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करता, काय झालेलं आहे? रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी 3 राज्य कमिटीचे सदस्य आहेत, माजी अध्यक्ष 2 आहेत या ठिकाणी मतदारसंघाचे बरेचसे अध्यक्ष आहेत, या ठिकाणी सर्व प्रमुख कार्यकर्ते आहेत, पश्चिम महाराष्ट्राचे सगळे कार्यकर्ते आहेत। मला या ठिकाणी जे चर्चा चालू आहे रिपब्लिकन पक्षाची आणि भाजपची जी युती झाली आणि जी चर्चा चालू निवडणुकी संदर्भातली, या चर्चेचं काहीच अजूनपर्यंत काही कळायचं तयार नाही। आम्ही स्वतः काल अध्यक्षांशी बोललो, संजय सोनवणेंची, त्यांना म्हणलं काल मिटिंग घ्या, एक कोर कमिटीची मिटिंग घ्या। कोर कमिटी आहे 22 लोकांची, या कोर कमिटीच्या मिटिंग मध्ये आपल्याला एक मिटिंग घ्या म्हणले, पण मिटिंग अजूनपर्यंत कोर कमिटी तुम्हाला रिपब्लिकन पक्षाची कोर कमिटी आहे आणि त्यातले हे 4-5 लोकच जात आहेत, जायला हरकत नाही। आणि असं पण ठरलं होतं ज्याची उमेदवारी नसेल, जो स्वतः उमेदवार नसेल, अशाने त्या ठिकाणी जाऊ नये, परंतु स्वतःची उमेदवारी असणारी त्या ठिकाणी जात आहेत। त्याच्यामुळे काय होतंय की जी काही घरी माहिती मिळायचं नाही, तर कालपर्यंत आम्हाला काल असं कळलं की आपल्याला जागा सुटलेल्या आहेत, परंतु काही जागा म्हणजे प्रभाग क्रमांक 7ची असेल, 22ची असेल, इकडे आमच्या पर्वती मतदारसंघात एकच जागा सुटली नाही। ह्या ज्या जागा आहेत ना, त्या सोडल्या आणि ते तिथे भाजपचेच उमेदवार, भाजपचेच लोक त्या ठिकाणी फॉर्म भरणार असं कळल्यानंतर ती आमच्या कार्यकर्त्यांची आम्हाला ते वेगळ्या पद्धतीने वाटलेलं आहे। दुसरी गोष्ट मला या ठिकाणी सांगायची, पर्वती मतदारसंघामध्ये आमचं इतकं मोठं युनिट आहे। परवा आमचा 21 तारखेला जो कार्यक्रम झाला म्हणजे संकल्प मेळावा, त्या संकल्प मेळाव्यात मला वाटतं पर्वती मतदारसंघातून कमीत कमी हजारच्या पुढे त्या ठिकाणी कार्यकर्ते आले होते आणि तिथे एक जागा नाही। म्हणजे आम्ही पक्षाकडे इतकं जागा मिळाल्या नाहीत असं कसं म्हणताय? अद्याप याद्या जाहीर झाल्या नाही, अद्याप याद्या जाहीर जरी झाली नसतील, परंतु आम्हाला पक्की खबर आहे, बऱ्याचशा लोकांनी आम्हाला सांगितलं की जागा मिळाल्या सुटलेल्या आहेत आणि काही जागा फक्त कार्यकर्त्याला मिळाल्यात, परंतु बऱ्याचशा जागा या बाहेरच्या म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्याला मिळाल्या अशी माहिती। आमची एकच मागणी आहे की रिपब्लिकन पक्षाच्या ज्या जागा आहेत त्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो आहोत। आणि या ठिकाणी खरं म्हणलं तर आता इतक्या वेळ आम्ही तर बसलोय, भाजपचा एकही पदाधिकारी येऊन आमच्याशी बोलत नाही, की खरं म्हणलं खंत आहे म्हणलं। या ठिकाणी त्यांनी आमच्या बरोबर त्यांनी चर्चा करावी ना या संदर्भात, आणि सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी बसलेलो आहोत। आणखी लोक येतात, त्यांना सांगतो आम्ही बाबा आपल्याला या ठिकाणी जास्त गर्दी करायची नाही, आपण प्राथमिक स्वरूपात आपण या ठिकाणी बसलेलो आहोत। त्यामुळे आम्ही या पदाधिकाऱ्यांना लवकरात लवकर आमचं त्यांनी म्हणणं तरी ऐकून घ्यायला पाहिजे। हे म्हणतायत की तुम्ही भाजपाच्या कार्यालयाच्या बाहेर बसलेला आहात, कोणी दखल घेत नाहीये, तुम्हाला गृहीत धरले चालले? नाही, भाजप आमचा मोठा भाऊ आहे, परंतु काल आमच्या सर्वांचे नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेबांनी सांगितलंय की आम्हाला सन्मानाने जागा द्या। जसं आता सांगितलं की जागा किती सुटल्या आहेत, काय सुटल्या आहेत, आरपीआयनी देखील लोकशाही प्रक्रियेची अवलंबून
उमेदवारांकडून फॉर्म भरून घेतले, उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. त्यानंतर आपल्याला अजून सुद्धा उद्या शेवटचा दिवस आहे, अजून सुद्धा आम्हाला कळायला मार्ग नाही की आपली जागा कुठली सुटली आहे. जी सुटली आपली म्हणतात ती खरंच आपल्याला सुटली आहे का आपल्याला नावापुरती सोडून तिथे भाजपचा उमेदवार आहे. आणि असे अनेक प्रभाग आहेत आणि त्याची परिस्थिती अशी आहे की तिथे अनेक वर्ष कार्यकर्ते आरपीआयचे बाबासाहेबांच्या विचारावर विश्वास ठेवून, बाबासाहेबांच्या विचाराचं अनुसरण करून तिथं काम करतायत, गोरगरिबी जनतेसाठी काम करतायत. आणि अचानक 5-5, 7-7 वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांमध्ये फक्त तुम्हाला सोडलं. आणि हे ठरवणारे काही कोर कमिटीची लोक असतील, आम्हाला त्यांनी देखील यावं. आमची भाजपला देखील विनंती आहे की तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात, आम्हाला या ठिकाणी आम्ही फक्त आपल्याशी आम्हाला संदिग्धता जी आहे ती दूर करा की एवढ्या जागा आहेत, एवढ्या सोडल्यात, हे उमेदवार असतील, आमचं समाधान झालं तर आम्ही सगळेजण आत्ताच्या पेक्षा दुपटीने प्रचार करू. आपण बघताय लोकसभा असो विधानसभा असो, आठवले साहेबांच्या आदेशानुसार आरपीआयचा कार्यकर्ता हा तन मन धनाने सगळ्या उमेदवारांच्या मागे होता. परंतु आज जेव्हा ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आली आहे, या ठिकाणी आरपीआयच्या कार्यकर्त्यालाच तिकीट मिळावं, आरपीआयचा जो मूळ कार्यकर्ता आहे त्याचीच त्या ठिकाणी शिफारस झालेली असेल तर त्यालाच तिकीट द्यावं अशी आमची मागणी आहे. आपण पाहतोय की आपल्यासोबत इतरही काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. मला सांगा, आत्ताच गणेश बिडकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, त्यांची अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही, कोणतीही यादीच जाहीर झालेली नाही. नाही, सध्या गणेश बिडकरांच्यावरच आमचा या ठिकाणी अविश्वास व्यक्त करतो. कारण आमच्या 2-4 लोकांपर्यंत ते काय बातमी दिलेली त्यांनी की आमची समाधानपूर्वक जागा दिलेल्या आहेत, परंतु असं काही झालेलं नाही. आमच्या पूर्वीच्या ज्या जागा होत्या त्यातले काही लोक राष्ट्रवादीमध्ये गेलेत आणि अशा जागा आम्हाला सोडलेल्या आहेत. आणि काही ठिकाणी भाजपचे उमेदवार रिपब्लिकन पक्षाच्या जागेवर दिलेले आहेत. त्यामुळे आमची या ठिकाणी गणेश बिडकर बरोबर बी आमचा एक राग आहे. कारण त्यांनी फक्त एक 2-4 प्रमुख लोकांना, आरपीआयच्या लोकांना घेऊन या ठिकाणी जागेचा व्यवहार केलेला आहे. म्हणजे किती जागा मिळाल्या पाहिजेत असं वाटतं? आम्हाला मागच्या 12 जागा दिल्या होत्या त्यांनी, त्यापैकी एबी फॉर्म आम्हाला 10 जागाचे दिले होते. त्यावेळी मी सतत शहराध्यक्ष होतो आणि त्यावेळी आम्हाला 12 पैकी 10 जागेचे एबी फॉर्म दिले, 2 जागा आम्हाला दिल्या गेल्या नाही. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या समोर 12 जागा आम्हाला जाहीर केल्या, परंतु 10 जागेचे या ठिकाणी एबी फॉर्म दिले गेले. आणि यावेळी देखील असं होण्याची शक्यता वाटते. आणि अनेक या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत की त्यांनी 40-40, 50-50 वर्ष काम केलेले आहे. त्यांना असं वाटतं की यावेळेस आम्हाला उमेदवारी मिळेल, परंतु अनेक वेळा या ठिकाणी अशीच त्यांची कुटंबना होते. त्यामुळे आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विचारायला आलोय की नक्की तुम्ही किती जागा दिल्यात आम्हाला. कारण आमच्या आरपीआयला फक्त गणेश बिडकर पर्यंत त्यांनी पोहोचवले, मुरली अण्णापर्यंत किंवा चंद्रकांत पाटलापर्यंत पोहोचलं नाही. आणि आमचं संकल्प मेळाव्यामध्ये चंद्रकांत पाटलांनी या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही 2 अंकी संख्या देऊ, परंतु 2 अंकी संख्या होती का नाही हे मला काही कल्पना नाही. मला सांगा, तुम्ही कोणत्या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहे त्यावेळी? प्रश्न असा आहे की 2017ला देखील आम्ही कमळाचं चिन्ह घेऊनच इथं निवडणूक लढलेलो आहे आणि त्याच्यावर 5 नगरसेवक निवडून देखील आलेले होते. परंतु प्रश्न असा आहे की ज्या मुलाखती वगैरे झाल्या शहरामध्ये आणि इच्छुकांचे अर्ज वगैरे मागवले, सगळं काय केलं, परंतु कोथरूड म्हणा किंवा पर्वती म्हणा या भागातनं एकही जागा 5-5 लोकांनी त्यांच्या प्रभागातनं उमेदवारी मागण्यासाठी अर्ज केला. परंतु गेली 15 वर्ष झाले आम्ही माधुरीताई मिसाळना निवडून देतो. लोकसभेला इथलं 2014 पासून लोकसभेला देखील खासदार इथनं निवडून देतो आणि मग फक्त आम्ही आमदार खासदार निवडूनच द्यायचे आणि पर्वतीमध्ये कामच करायचं नाही का? तशीच त्याच पद्धतीने कोथरूड मतदारसंघात देखील अशीच अवस्था झालेली आहे. त्या ठिकाणी देखील रिपब्लिकन पक्षाची बऱ्यापैकी ताकद आहे आणि एवढी ताकद असताना देखील त्या ठिकाणचा देखील कुठलाही विचार झालेला नाही. तर आमची प्रमुख मागणी आहे की इथले जे शहरातलं जे खासदार साहेब आणि चंद्रकांतदादा पाटील आणि गणेश बिडकर हे जे कामकाज बघतात, तर यांचा गणेश बिडकरा व्यतिरिक्त 3-4 लोकांना घेतल्याशिवाय, बरं 3-4 लोक जे अपॉइंट केलेत तर कोर कमिटीने त्यांच्या नावाची शिफारस बिलकुल केलेली नाही. ते स्वयंघोषित नेते झालेले आहे आणि त्यांच्या समवेतच गणेश बिडकरांची हे डायलॉग चालू आहे. तर आमचं एक म्हणणं आहे की कोर कमिटीच्या या ठिकाणी आता 8 का 9 लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. आता एवढी लोक उपस्थित असताना देखील अन्याय अत्याचाराला किती दिवस सामोरे जायचं? उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस उद्या जर उमेदवारीचा एबी फॉर्म वगैरे जर कार्यकर्त्यांना भेटला नाही तर पुन्हा यांचंच काम करायचं, यांच्यासाठीच खुर्च्या लावायच्या का? हा रिपब्लिकन पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हा प्रश्न पडलेला आहे. मला एक सांगा, तुमच्या कोर कमिटी मधले तुम्ही सांगताय की ते 3-4 सदस्य आहेत, ते पुढाकार घेत आहेत, तुमची नाराजी त्यांच्याबद्दल आहे की भाजपाबद्दल नाराजी?
आम्हाला दोघांबद्दलही नाराजी आहेत. कारण जर त्या लोकांनी चर्चा जर केलेली असेल तर बाहेरच्या ऐकीव बातम्या आम्हाला कळतात आणि त्याच्यावरून आम्हाला माहिती पडतं की हे झालं ते झालं ते झालं. परंतु तसं काही नाही. आम्हाला भारतीय जनता पक्षाचे देखील जे 2-3 लोक जे प्रमुख आहेत, मग त्यांचे शहराध्यक्ष असतील किंवा गणेशजी बिडकर असतील किंवा खासदार साहेब असतील किंवा चंद्रकांत दादा असतील, यापैकी कुठल्याही नेत्यांनी आमच्या कुणाशीही संपर्क साधलेला नाही. आणि ज्या वेळेस आम्हाला अशी कुणकुण लागली की गणेश बिडकरांनीच ह्याच्यात पुढाकार घेऊन या जागा फायनल केलेल्या आहे. मला एक सांगा, आता या बाबतीमध्ये तुम्ही रामदास आठवले यांच्याशी बोललेले आहात का? कारण एक गोष्ट पाहिली तर आज भारतीय जनता पक्षाचे उमेदवारी अर्ज दाखल करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. याद्या जाहीर झालेल्या नाहीत. तुम्हाला गृहीत धरल्या चाललंय कारण या बाबतीमध्ये तुम्ही आठवले साहेबांशी बोलला. मी कालपासून आठवले साहेबाच्या संपर्कात आहे, परंतु महाराष्ट्रभरचे त्यांच्या सातत्याने फोन खानानं वाजतो आहे आणि त्यांच्या संग माझी काही बोलणी वगैरे झालेली नाही. परंतु मी मेसेज वगैरे आठवले साहेबांना पाठवलेला आहे आणि त्यांचा रिप्लाय आला की या प्रसंगी आता आमचं इथलं धरण्याचं एकच कारण आहे की शहरातला जो भारतीय जनता पक्षाचे जे निवडणुकीचं कामकाज बघतात त्यापैकी कुणीतरी एकाने येऊन या ठिकाणी आम्हाला काय देणार आहात, काय करणार आहात किंवा त्यांचे उमेदवार कुठले आहेत त्याची माहिती द्यावी. आमचा भारतीय जनता पक्षाचे कुठल्याही प्रकारचा तेढ नाही किंवा वैमनस्य नाही किंवा काय नाही. त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी येऊन या ठिकाणी आम्हाला ते खुलासा करावा एवढी विनंती. आपण पाहतोय की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं पुणे शहर कार्यालय जे आहे त्या कार्यालयाच्या बाहेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून आम्हाला सन्मानजनक जागा मिळाव्यात आणि त्याचबरोबर आम्हाला विश्वासात घ्यावं या मागणीसाठी या ठिकाणी जे आहे ते धरणे आंदोलन केलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.